Hello student, today it is my first lecture to your 11th class. Okay, up till now Vidyarthi sir have completed our first chapter, that is units and measurement. Now we will see our next chapter, that is mathematical methods. Okay, due to corona we are not going to study face to face, but through this medium, online medium, we are reached to you within a time, or you can आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा काय करू शकतो, अभ्यास करू शकत आहोत. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की अशा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत आणि आपण काय होत आहे, शिकत आहोत. ठीक आहे. तर लास्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये तुम्ही काय पाहिलं की व्हॉट आर द फिजिकल क्वांटिटी. युनिट्स अँड मेजरमेंट याच्यामध्येच आपल्याला समजते की आपल्याला काय शिकायचं आहे की एखादी वस्तू जर आपण मेजर करायची असेल तर त्याच्यासाठी कसे डिफरंट टाईप्सचे काय आहे मेजरमेंट्स आहे, आणि मग त्यांना आपण काय एक स्टँडर्ड युनिट्स दिलेले आहे की त्या युनिट्समध्ये आपण काय करतो, एखादी क्वांटिटी मेजर करतो. सो इन द तुमच्या लास्ट चॅप्टरमध्ये तुम्ही काय शिकले, वी हॅव स्टडीड अबाउट व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज अँड दॅट divide physical quantities into various we have divided that physical quantity into the fundamental and the derived quantities. Okay, fundamental and the derived quantities. Now आपल्याला हे लक्षात आलं की देर आर फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणजे आपण काय केलं, फिजिकल क्वांटिटीजला युनिट्स आणि त्याला युनिट दिलं आणि त्याला मेजर केलं. पण त्याच्याही व्यतिरिक्त त्याला आपल्याला काही स्केलर्स आणि वेक्टर्स हे जे आहे याच्यामध्ये सुद्धा ते डिवाइड होतात, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण असते आणि त्याला डायरेक्शन्स पण असते. तर ते आपण त्या ह्याच्यामध्ये बघितलं नाही, पण या दोन गोष्टी अशा आहेत की त्यासुद्धा त्याला लागू पडतात. समजा इफ वी गिवन ए टाइम अँड इन दॅट पर्टिक्युलर टाइम ए मॅन हॅज टू वॉक सर्टेन डिस्टन्स विथ ए स्पीड. त्याला काय करायचं आहे, दॅट मॅन इज वॉकिंग विथ ए सर्टेन स्पीड, बट after walking some step he does not know where to go. म्हणजे त्याला माहिती नाही की तो जात आहे पण त्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणजेच काय की जो डिस्टन्स तो कव्हर करत आहे त्याला काय आहे, स्पीड आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, इट हॅज अ स्केलर क्वांटिटी. त्याला एक मॅग्निट्यूड आहे की तो किती डिस्टन्स कव्हर करेल, पण तो कुठल्या दिशेला जाणार आहे किंवा त्याला कुठे जायचं आहे, वेअर ही हॅज टू गो, ही डज नॉट नो हिज डायरेक्शन्स. ओके, ही डज नॉट नो हिज डायरेक्शन. सो द डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी अँड वॉट एव्हर द डिस्प्लेसमेंट ही कवर्स विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. सो मॅग्निट्यूडनी जर आपण एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करतो तर त्याला स्केलर क्वांटिटी म्हणणार, आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन अशा दोन्ही यांनी जेव्हा आपण एखादी क्वांटिटी मेजर करू त्याला आपण काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटी म्हणणार. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. तर म्हणजेच काय आहे की वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय होणार, इट्स इनिशियल पॉईंट टू इट्स फायनल पॉईंट, दॅट इज द total displacement. Okay, and the speed with which he is going, that is the distance means speed, ज्या स्पीड सोबत जाते, that is the scalar quantity, आणि डिस्प्लेसमेंट काय राहणार आहे तुमची, वेक्टर क्वांटिटी राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज स्केलर आणि व्हॉट इज वेक्टर, वाय देअर इज अ नीड ऑफ स्केलर अँड वेक्टर्स, ते मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज स्केलर, इट इज द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड, दॅट आर कॉल्ड ॲज स्केलर. एखादी क्वांटिटी जेव्हा त्याच्या मॅग्निट्यूड सोबत आपण कम्प्लिटली डिस्क्राइब करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, स्केलर म्हणणार. तर याचे एक्झाम्पल काय आहे, लेंथ, मास, टाइम आणि टेम्परेचर. If suppose we have for example, if we take a rod whose length is 2 meter, if we have taken a rod whose length is 2 meter, means we can say that particular rod is 2 times longer than a certain standard unit meter. Certain standard unit meter पेक्षा त्या रॉडची जी लांबी आहे ती किती राहणार आहे, 2 times longer राहणार आहे. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय मिळत आहे, 2 इज द मॅग्निट्यूड मिळत आहे आणि मीटर काय मिळत आहे, त्याचं युनिट मिळत आहे. म्हणजेच काय होत आहे की या रॉड विषयी आपल्याला पूर्ण माहिती मिळत आहे. मीन्स वी कॅन से दॅट ए रॉड इज 2 मीटर इन लेंथ. सो वी आर गिविंग इट्स फुल आयडिया अबाउट दिस रॉड. त्या रॉडबद्दल आपल्याला काय मिळत आहे, त्याची पूर्ण माहिती मिळत आहे. So what is scalar? It is the physical quantity which is completely described by its
मॅग्निट्यूड इट इज कॉल्ड ॲज ए स्केलर क्वांटिटी. मग या स्केलर क्वांटिटीमध्ये काय काय लेन देत आहे, मास, टाइम आणि टेम्परेचर देत आहे. ओके, देन व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी. नाउ व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी. इट इज दॅट फिजिकल क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड अँड ॲज वेल ॲज डायरेक्शन या दोन यांनी जेव्हा आपण एखाद्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करूया त्याला आपण काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटी म्हणणार. इट इज द वेक्टर क्वांटिटी. सो इट इज दॅट फिजिकल क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज direction. It is called as vectors. For example, displacement and velocity. Displacement, how we will calculate displacement? From its initial position to its final position we will calculate its displacement. Okay, so now how we can represent vectors. Vectors can be represented by a arrow. Vectors ला आपण ॲरोनी काय करणार आहोत, डिफाइन, त्याला आपण ॲरोनी रिप्रेझेंट करणार आहोत. ठीक आहे. सपोज इन दिस एक्झाम्पल an object is moving from point P to point Q. P will be its starting point and Q will be its ending point, which is shown by a arrow towards the final position. Okay, when here we can say that any object is displacing from the point P to point Q. That P point is the starting point which is called as the tail point and Q is the end point which is called as the arrowhead. त्याला आपण काय म्हणणार, arrowhead म्हणणार. If we have to represent a single letter, if we have to represent a single vector, then we will write its capital letter X and a arrow over its head. त्याच्या वरती आपण काय देणार, एक arrow देणार. It is the single capital letter which is represented by a vector. It is called as a vector X. म्हणजे आपल्याला त्याला त्याचा सिंगल लेटरला जर आपल्याला वेक्टर्सनी डिनोट करायचं असेल तर त्याला काय लिहायचं, कॅपिटल लेटर लिहायचं. And it is again, if we have to denote with its magnitude and direction, then it is the magnitude of vector X. त्याला आपण या अशा स्टँडर्ड या सिम्बॉल मध्ये लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर X. याला काय म्हणणार, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर X which is written as in this way. Okay, this is all about the vectors. Now there are some different types of vectors. There are different types of vector, or we can say there are different examples of vector. We will see one by one. First of all, first one is the zero vector. Zero vector, it is also called as null vector. त्याला आपण काय म्हणणार, null vector म्हणणार. त्याला डिफाइन कसं करायचं, a vector having zero magnitude with a particular direction. A vector having zero magnitude in a particular direction, it is called as a zero vector. A vector having zero magnitude with a particular direction, it is called as zero magnitude and it is represented as a zero vector. वेक्टर झिरो याला आपण काय म्हणणार, नल वेक्टर म्हणणार किंवा झिरो वेक्टर म्हणणार. म्हणजेच त्याला काय असणार आहे, कुठलीही क्वांटिटी इट डज नॉट हॅव अ मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड कसं राहिलंय, झिरो राहिलाय. देन एक्झाम्पल काय होईल, सपोज वेलोसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज ए झिरो पार्टिकल. सपोज आपण काय घेतलेलं आहे, वी हॅव टेकन ए स्टेशनरी पॉइंट. इज दिस अ स्टेशनरी पॉइंट. हा काय आहे तुमचा स्टेशनरी पॉइंट आहे. हा काय तुमचा स्टेशनरी पॉइंट आहे. तर याची मूवमेंट होत नाहीये, म्हणजे याला कुठलं मॅग्निट्यूड नाहीये आणि याला काय आहे, डायरेक्शन्स पण नाहीये. सो याला डायरेक्शन आहे पण हा मूवमेंट होत नाही. याला डायरेक्शन आहे पण याची मूवमेंट होत आहे का, नाही. हा एका ठिकाणी काय आहे, स्टेबल आहे, मीन्स इट इज अ स्टेशनरी पॉइंट. सो इट डज नॉट, इट्स वेलोसिटी विल बी झिरो. त्याची वेलोसिटी कशी राहिली, झिरो. सो द वेलोसिटी वेक्टर ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल इज ए झिरो वेक्टर. Velocity vector of a stationary particle is a zero vector. Again, if the acceleration, we have to find out the acceleration of a particle which is moving with a uniform velocity. We have to calculate the acceleration vector of a particle which is moving with a uniform velocity. म्हणजे काय, याची velocity कशी आहे, uniform आहे. Its velocity is uniform. Again, it is the null vector. त्याची जी uniform velocity आहे ती चेंज होत आहे का किंवा आहे का, नाही आहे. म्हणजे it also has a null vector. त्याला पण आपण काय म्हणणार आहोत, null vector म्हणणार आहोत. Then what is the resultant vector? What is resultant vector? It is the resultant of two or more vectors in that a single vector which produces the same effect as produced by all the vectors together. Means
इफ वी ॲड मोर दॅन 2 वेक्टर्स, अनलिमिटेड असू शकतात त्याच्यामध्ये, इफ वी ॲड 2 वेक्टर्स, 2 or more vectors, then it will gives a single vector. It will gives a single vector. It means that when we all add up unlimited vectors, when we add unlimited vectors, then it will have also the same effect as when we add 2 or more vectors. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर आपण ॲड केल्यानंतर एक सिंगल वेक्टर मिळतो. सेम इफेक्ट आपल्याला कोण देणार आहे? when we add the unlimited vectors. त्याच्यामधून आपल्याला सेम इफेक्ट मिळणार आणि याच्यामधून पण आपल्याला सेम इफेक्ट मिळणार. मीन्स वी विल गेट द रिझल्टंट वेक्टर. देन नंतर काय आहे? निगेटिव्ह वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर त्यालाच आपण काय म्हणणार? अपोजिट वेक्टर. It is a negative vector of a given vector is a vector of same magnitude but opposite in direction. म्हणजे निगेटिव्ह वेक्टर आपल्याला केव्हा मिळणार? if we have a given vector, suppose this vector A, we have this vector, then its opposite vector will be vector B. Why? Because it is in the opposite direction. यांचा magnitude same राहील but त्याची डायरेक्शन कशी राहणार आहे? डिफरंट राहील आहे. its magnitude will be the same but its direction will be opposite. Means we have here 2 vectors. This is the vector A which is directed in this direction and this is the vector B which is opposite to the direction of vector A, and this is called as a negative vector. याला आपण काय म्हणणार आहोत? निगेटिव्ह वेक्टर म्हणणार आहोत. सो या व्हिडिओज मध्ये आपण काय काय बघितलं? व्हॉट इज स्केलर अँड वेक्टर्स. What is scalar? Its example. What is vector? Its example. How it is represented. Then there are different types of vectors: zero vector, velocity zero vector, resultant vector and the negative vector. याच्या जे समोरचे काही डिफरंट एक्झाम्पल्स आहे वेक्टर्सचे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा याच्यामध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर मला जेव्हा डिस्कशन सेक्शन असते बुधवारी तेव्हा आम्हाला विचारा. ओके, थँक्यू.